भोंदूखराच्या ओकस कार्यालयावर एसआयटीनं मोठी कारवाई केली आहे। पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळ ठोकण्यात आले। एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमनं कार्यालयाची सखोल पाहणी केली असून तपासाला आता वेग दिलाय। दरम्यान फॉरेन्सिक टीमनं कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत। या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होतीये। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटोज व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। कोपरगावातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ टाकणाऱ्या राहुल शिंदे आणि त्याला व्हिडिओ देणाऱ्या योगेश आढाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तर योगेश आढावला व्हिडिओ पाठवणाऱ्या बीडच्या माजलगावमधल्या संदीप गरसेवरही गुन्हा दाखल झालाय। तर सोशल मीडियावर पीडित महिला किंवा त्यांच्या नातेवाईकांची ओळख निर्माण होईल असे ओरिजिनल किंवा एआय व्हिडिओ व्हायरल केले तर ग्रुप ॲडमिनसह मेसेज सेंड करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा एसआयटी प्रमुखांनी दिलाय। अशोक खरात प्रकरणावरून समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी जोरदार टीका केली आहे। खरात सोबत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांवरही कारवाई झाली पाहिजे तरच समाजात चांगला मेसेज जाईल असं वक्तव्य सत्यपाल महाराज यांनी केलं आहे। नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरातनं केलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनांचं प्रकरण ताजं असतानाच वसईत एका महिलेवर झालेल्या बलात्काराचं प्रकरण उघडकीस आलंय। धक्कादायक पाप म्हणजे आपण देवाचा अवतार असल्याचं सांगून या महिलेवर वसईत बलात्कार करण्यात आलाय। या प्रकरणात स्वयंघोषित गुरु ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्यानं हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।